हॅलो स्टुडंट्स, तर आपण व्हेक्टर ह्या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्केलर प्रॉडक्टचं काही पोर्शन आणि डायरेक्शन रेशिओज, डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्सचं पार्ट बघितलं होतं। त्यामध्ये आपण एक्सरसाइज नंबर 5.3 मधलं काही क्वेश्चन्स घेतलं होतं, पण त्यापैकी एक क्वेश्चन्स आपण त्या व्हिडिओमध्ये पूर्ण करू शकलो नव्हतं, जो या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करूया। ओके, चला तर पेन आणि बुक घेऊन समोर बसा आणि आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन लिहा। बघा काय क्वेश्चन आहे। द डायरेक्शन रेशियोज ऑफ AB बार आर -2 to 1 इफ कॅपिटल A इक्विव्हॅलंट टू, तीन लाईन दिलेल्या आहेत, बरोबर लिहायचं तीन लाईनच, याचा मीनिंग होतो इक्विव्हॅलंट टू, क्वेश्चन मध्ये दिलेला आहे इक्विव्हॅलंट टू 415 अँड लेंथ AB इक्वल टू 6 युनिट्स, फाइंड B। आपल्याला काय फाइंड करायचं आहे? B। चला समजून घ्या की क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे। बघा क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की एक लाईन आहे, समजण्यासाठी काढत आहोत। ह्या नाही ड्रॉ केले तरी चालेल, पण ड्रॉ केलं तर तुम्हाला लवकर लक्षात राहील, समजायला चांगलं होईल। समजा मी एक लाईन ड्रॉ केलो जे आहे AB आणि AB बार म्हटलं आहे म्हणजे A कडून B कडे जात आहे, डायरेक्शन A कडून B कडे आहे असं समजू AB बार, ज्याची ह्या लाईनची लेंथ दिली आहे 6, म्हणजे हा झाला ह्या लाईनचा डिस्टन्स स्मॉल d। डिस्टन्स म्हणजे काय झालं? 6 स्मॉल d। आता तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये ह्या A पॉइंटचं कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 4, 1, 5 आणि B पॉइंटचं कोऑर्डिनेट्स दिलेलं नाही आहे, ते तुम्हाला फाइंड करायचं आहे। B पॉइंटचं कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड करायचं आहे, बरोबर। आता समजा हे A पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत, ह्या A पॉइंटच्या कोऑर्डिनेटला जर मी x1, y1, z1 जर समजलं, काय समजलं मी? x1, y1 आणि z1, तर ह्या B पॉइंटच्या कोऑर्डिनेटला मला म्हणावं लागेल x2, y2, z2 आणि क्वेश्चन मध्ये तुम्हाला फाइंड B म्हटलंय, म्हणजे तुम्हाला B पॉइंटचं कोऑर्डिनेट्स फाइंड करा असं म्हटलेलं आहे। म्हणून तुम्हाला B पॉइंटचं कोऑर्डिनेट्स फाइंड करायचं आहे, म्हणजेच x2, y2, z2 फाइंड करायचं आहे। मग ह्या x2, y2, z2 ला फाइंड कसं केलं जातंय, याचा मीनिंग काय, म्हणजे कसं फाइंड केलं जाणार? तर लक्षात ठेवा, ह्या x2 फाइंड करण्यासाठी x2 चा फॉर्म्युला होतो x1 प्लस किंवा मायनस LD। y2 फाइंड करायचं असेल तर y2 चा फॉर्म्युला होतो y1 प्लस मायनस LD and Z2 चा फॉर्म्युला होतो Z1 प्लस मायनस इथे L नाही ना MD, आणि इथे काय येणार? इथे येणार MD आणि इथे काय येणार? ND। आता हा काय आहे? हे फॉर्म्युला तुम्हाला, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की x2 x1 प्लस मायनस LD, y2 y1 प्लस मायनस MD, z2 z1 प्लस मायनस ND। यामधलं LMN म्हणजेच डायरेक्शन कोसाइन्स, LMN हे काय आहेत? डायरेक्शन कोसाइन्स आहेत। तर x1, y1, z1 म्हणजे कोऑर्डिनेट्स, LMN म्हणजे AB लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स, ते इथे दिलेलं नाही आहे, ते आपल्याला फाइंड करायचं आहे। and D means distance between the two points AB किंवा the length of line AB called as distance D। आता तुम्हाला प्रश्न यायला पाहिजे की ते प्लस किंवा मायनस का बरं, फक्त प्लस किंवा फक्तच मायनस का बरं नाही? तर लक्षात ठेवा, जर तुम्ही लाईन या टाइपने ड्रॉ केली, पॉझिटिव्ह राईट साइडला A पासून राईट साइडला B घेतलं तर प्लस येणार, पण असं कंपल्सरी नाही आहे की राईट साइडलाच घ्यायला पाहिजे, आपण लेफ्ट साइडला पण घेऊ शकतो। म्हणजे इथे A आणि इथून लेफ्ट साइडला काय घेणार? B। जर लेफ्ट साइडला घेतलं तर काय येईल? मायनस, राईट साइडला घेतलं तर काय येईल? प्लस। म्हणून आपण फॉर्म्युलामध्ये दोन्ही व्हॅल्यू यूज करतो, प्लस मायनस। समजलं? अरे समजलं? तर मला सांगा x2, y2, z2 फाइंड करण्यासाठी x1, y1, z1 आपल्याला माहिती असायला पाहिजे, जे ऑलरेडी दिलेलं आहे, D चा मीनिंग डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, D तो सुद्धा दिलेला आहे। तुम्हाला आता गरज कशाची आहे? LM आणि N। कशी गरज आहे? LM आणि N। आता लक्ष द्या, LMN मी कसं फाइंड करतो? आता LMN फाइंड करण्यासाठी जर क्वेश्चन कडे बघितलं तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे डायरेक्शन रेशियोज। डायरेक्शन रेशियोजला आपण डिनोट करतो ABC ने, म्हणजे ABC ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, म्हणून मी लिहू शकतो की द डायरेक्शन
रेशियोज आर काय होणार, काय दिलेलं आहे, ते दिलेलं आहे -2 to 1. तर डायरेक्ट लिहितो ना सर, डायरेक्शन रेशियोला आपण लिहितो a इक्वल टू -2, b इक्वल टू 2 and c इक्वल टू 1. a इक्वल टू -2, b इक्वल टू 2 आणि c इक्वल टू 1. हे झाले डायरेक्शन रेशियोज जे क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला फाइंड करायचं आहे डायरेक्शन कोसाइन्स. तर देयरफॉर let LMN be the direction cosines of line AB. कोणत्या लाईनचं डायरेक्शन कोसाइन्स आहे, लाईन AB चं. तुम्हाला LMN फाइंड करावं लागेल. मग LMN फाइंड करण्यासाठी L चा फॉर्म्युला काय होणार, तर L चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, A डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर होतो. बरोबर, या आधीच्या व्हिडिओच्या प्रॉब्लेम मध्ये आपण घेतलं होतं. सो देयर इक्वल टू a ची व्हॅल्यू काय दिलेली आहे रे, -2. तर -2 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ a म्हणजेच -2 चा स्क्वेअर प्लस b म्हणजेच 2 चा स्क्वेअर आणि प्लस c म्हणजेच 1 चा स्क्वेअर. काय होणार, 1 चा स्क्वेअर. बरोबर. सो इक्वल टू -2 डिवाइड मध्ये अंडर रूट ऑफ -2 डिवाइड मध्ये अंडर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, -2 चा स्क्वेअर 4. तर हा होणार 4 + 4 + 1 म्हणजे 4 + 4 8 + 1. इथे काय येणार 9. तर L इक्वल टू तुम्हाला काय मिळणार, -2 डिवाइडेड बाय 9 ना 9 चा स्क्वेअर रूट काय होणार 3. समजलं काय, अरे समजलं. बरं, त्यानंतर तुम्ही L निघाल्याच्या नंतर काय फाइंड करणार, M जर फाइंड केलं तर डायरेक्ट लिहिणार, लक्ष द्या. M इक्वल टू B डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. बरोबर आहे फॉर्म्युला. बरं, b ची व्हॅल्यू किती आहे 2 डिवाइड मध्ये अंडर रूट जो आहे त्या अंडर रूटची व्हॅल्यू किती होतोय, अंडर रूटची व्हॅल्यू होतो 3. इथे लिहायचं 3. डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, तुम्हाला रॉंग दिला जाणार नाही. हा तर तुम्ही फाइंड केलंच आहे, त्या कारणामुळे याला डायरेक्ट लिहिलं तरी तुम्हाला चालेल 2 डिवाइडेड बाय 3. असं आपण काय फाइंड करणार, n चा फॉर्म्युला काय होते, बट डायरेक्ट लिहायचं म्हणजे डायरेक्ट 2/3 नाही लिहायचं. हा फॉर्म्युला लिहायचं नंतर आन्सर लिहायचं डायरेक्ट 2/3. हा असं लिहिलं तर तुमचं मार्क कट होणार नाही. त्यानंतर n चा फॉर्म्युला काय होणार, c डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. काय होणार, c डिवाइड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. त्या मधामध्ये c ची व्हॅल्यू किती आहे रे 1 आणि ह्या अंडर रूट ची व्हॅल्यू किती येतोय 3. तर तुम्हाला n ची व्हॅल्यू किती मिळेल, n ची व्हॅल्यू मिळणार 1 डिवाइड बाय 3. LMN सर्व निघालं. आज तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, b पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. बरोबर, म्हणून तुम्हाला इथे लिहावं लागेल की सो नाउ द coordinates of point A of point B. कोणाचं काढायचं आहे तुम्हाला, B पॉइंटचं, ज्याच्या कोऑर्डिनेट्सला आपण काय सध्यासाठी लिहिलं x2 y2 z2 are coordinates of point B x2 y2 z2 from the किंवा distance from the point. असं लिहा, distance from the point A. कोणत्या पॉइंट पासून, A पॉइंट पासून. त्याचं कोऑर्डिनेट्स आपण काय लिहिलेलं आहे, x1 y1 z1. काय लिहिलेलं आहे, x1 y1 z1. The coordinates of point B of x2 y2 z2, distance from the point A x1 y1 z1 is 6 unit. बरोबर आहे काय, 6 unit. काय आहे, is 6 units is given by
मीन्स जो बी पॉइंट आहे, ज्या पॉइंटचा आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत, तो पॉइंट ए पॉइंट पासून 6 युनिट डिस्टन्सवर आहे. अशा वेळी त्या बी पॉइंटचं कोऑर्डिनेट्स काढण्याचा फॉर्म्युला काय असेल? तो फॉर्म्युला असेल x2 जर फाइंड करायचा आहे तर x2 इक्वल टू फॉर्म्युला होणार x1 प्लस मायनस LD. x1 प्लस मायनस LD. तर मला सांगा x1 ची व्हॅल्यू काय आहे? तर x1 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. x1 ची व्हॅल्यू किती घेतला आपण? 4 आहे. इथे काय येणार? 4 प्लस मायनस L. L ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? -2/3. इथे काय येणार? -2/3 इंटू D, ज्या D ची व्हॅल्यू किती आहे? 6 युनिट. D ची व्हॅल्यू किती आहे? 6 युनिट. बरोबर. जर याला जर समोर जर सॉल्व केलं तर तुम्हाला सांगा काय मिळणार? 4 प्लस मायनस 2/3. आता मला सांगा हा 2/3 च्या मल्टिप्लाय मध्ये कोण आहे? 6. ज्यामध्ये हा 3 चा 6 ला डिवाइड होतो 2 टाइम्स, म्हणजे 3 चा 6 ला डिवाइड झालं 2 टाइम्स, आणि 3 चा 6 ला 2 टाइम्स डिवाइड झालं तर इथे 2 येणार, आणि 2 × 2 काय होणार? 4. तर इथे तुम्हाला काय मिळणार? -4. समजलं का कसं आलं? अरे समजलं? तर 4 प्लस मायनस -2/3 इंटू 6. 3 चा 6 ला डिवाइड झालं 2 आलं, 2 × 2 काय झालं? -4. मायनस असल्यामुळे -4 मिळालं. आता मला सांगा x2 च्या किती व्हॅल्यू मिळाले? प्लस म्हणजे x2 ची एक व्हॅल्यू मिळाली. बरोबर. आता ह्याच्या व्हॅल्यू, हे जे व्हॅल्यू झाली हे x2 ची व्हॅल्यू असंच ठेवा. आपण नंतर बाकी याला समोर लिहू शकतो. त्यानंतर तुम्ही काय फाइंड करणार? y2 फाइंड करायला जाणार तर y2 चा फॉर्म्युला काय होणार? y1 प्लस मायनस md. एम आय राइट? y1 प्लस मायनस md. y1 ची व्हॅल्यू किती आहे? 1. सो 1 प्लस मायनस m ची व्हॅल्यू किती आहे? 2/3. तर इथे काय येणार? 2/3 आणि इंटू मध्ये इथे काय मिळणार तुम्हाला? d ची व्हॅल्यू 6. d ची व्हॅल्यू 6. सो y2 इक्वल टू तुम्हाला मिळालं 1 प्लस मायनस 3 चा 6 ला डिवाइड झालं 2 टाइम्स, 2 × 2 4. तर इथे काय मिळणार? 4. क्लियर. त्यानंतर काय फाइंड करणार तुम्ही? Z2. बरं, Z2 चा फॉर्म्युला Z1 प्लस मायनस ND. Z1 प्लस मायनस ND. Z1 ची व्हॅल्यू किती आहे? 5. तर इथे काय येणार? 5 प्लस मायनस n ची व्हॅल्यू किती? n ची व्हॅल्यू आहे 1/3 इंटू n ची व्हॅल्यू 1/3 इंटू d ची व्हॅल्यू तर 6 आहेच. सो देअरफॉर Z2 इक्वल टू 5 प्लस मायनस 3 ने 6 ला डिवाइड केला 2 टाइम्स जाणार, 2 × 1 इथे काय मिळणार? 2. हे झालं x2, y2 आणि z2. सो देअरफॉर द कोऑर्डिनेट्स, किंवा असं लिहिण्यापेक्षा b इक्वल टू डायरेक्ट लिहा. b इक्वल टू तुम्हाला मिळणार x कोऑर्डिनेट काय मिळणार? 4 प्लस मायनस -4 मिळणार. अरे 4 प्लस मायनस काय मिळणार? -4, कॉमा y कोऑर्डिनेट काय मिळणार? 1 प्लस मायनस 4, कॉमा z चं कोऑर्डिनेट काय आलं? 5 प्लस मायनस 2 मिळणार. याला थोडा सिम्प्लिफाइड करायचं. असं जर करणार तुम्हाला मिळणार काय मिळणार बघा? 4 सोबत आधी प्लस वाली टर्म लिहायची, नंतर मायनस वाली टर्म. असं जर लिहिलं तर काय होईल? 4 प्लस लिहिलं तर प्लस इंटू मायनस -4, कॉमा 1 प्लस 4 आणि 5 प्लस 2. तर हे झालं प्लस सोबतचे कोऑर्डिनेट्स. अँड आता लिहायचं मायनस सोबतचे कोऑर्डिनेट्स. 4 मायनस मायनस प्लस, 4 प्लस 4, कॉमा 1 मायनस 4 आणि कॉमा 5 मायनस 2. अरे बरोबर. सो देअरफॉर हे कोणाचं कोऑर्डिनेट? b. तर लिहू शकतो आपण द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B आर. काय मिळणार? 4 मायनस 4 0, 1 प्लस 4 5, 5 प्लस 2 7. अँड
काय पॉसिबल आहे? 4 + 4 8, 1 - 4 -3, 1 - 4 -3 आणि 5 - 2 सांगा 3. 5 - 2 काय मिळणार? 3. तर अशा टाइपने तुम्हाला बी ह्या पॉईंटचं काय मिळणार? कोऑर्डिनेट्स मिळणार. क्लिअर झालं? तर अशा टाइपच्या ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं. थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन होता. तुम्हाला एक नवीन फॉर्म्युला मिळालं तर त्या काही हरकत नाही, पण एक नवीन गोष्ट तुम्हाला माहिती झाली. ही डायग्राम जर तुम्हाला वाटत असेल तर साईडला ड्रॉ करा. क्वेश्चनमध्ये म्हणजे आन्सर लिहिते वेळी ड्रॉ करण्याची गरज नाही, इथून लिहिले तरी चालेल. क्लिअर? चला लिहून घ्या. बरं, चला आता एक हेडिंग द्या. न्यू हेडिंग आहे व्हेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. याआधी आपण स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स बघितलं. आता आपण बघणार व्हेक्टर प्रॉडक्ट्स ऑफ टू व्हेक्टर्स. जसे की मी याच्या आधी जेवढे काही व्हिडिओ घेतले होते स्केलर प्रॉडक्ट्सचं, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की स्केलर प्रॉडक्ट कोणाला म्हणायचं आणि व्हेक्टर प्रॉडक्ट कोणाला म्हणायचं. तरी पण एकदा सांगतोय, स्केलर प्रॉडक्ट म्हणजे असा दोन व्हेक्टरचं प्रॉडक्ट ज्याचा आन्सर स्केलर येत असेल, म्हणजे ओनली मॅग्निट्यूड येत असेल. आणि व्हेक्टर प्रॉडक्ट म्हणजे अशा दोन व्हेक्टरचं प्रॉडक्ट ज्यांचा आन्सर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टी येत असेल. म्हणजे ज्याच्या प्रॉडक्टमध्ये डायरेक्शन येईल त्याला आपण काय म्हणणार? व्हेक्टर प्रॉडक्ट. क्लिअर? ओके. आता दाखवायचं कसं शो करायचं, काय करायचं, लक्ष द्या. बरं, जसं आपण स्केलर प्रॉडक्टमध्ये घेतलं होतं, काही प्रॉपर्टीज घेतलं होतं, त्याच सेम टू सेम इथं पण येणार. यामध्ये पण तुम्हाला त्या गोष्टी येणार. थोडासा डिफरन्स असेल स्केलरचा आणि व्हेक्टरचा. तिथे स्केलरमध्ये डायरेक्शनला इम्पॉर्टन्स नसतो, पण व्हेक्टरमध्ये डायरेक्शनला खूप इम्पॉर्टन्स असतो. ठीक आहे? चला लक्ष द्या. समजा जसं मी ड्रॉ केलं टू व्हेक्टर्स. क्वेश्चनमध्ये म्हटल्याप्रमाणे किती व्हेक्टर्स म्हटलं आहेत रे? टू व्हेक्टर्स. सो कन्सिडर टू व्हेक्टर्स A bar and B bar. Consider two vectors A bar and B bar. Then the theta be the angle between A bar and B bar. Theta be the angle between A bar and B bar. तर A bar आणि B bar च्या मधलं अँगल काय होणार? थीटा. सॉरी. आता ह्या दोघांच्या मधलं तुम्हाला जर स्केलर प्रॉडक्ट जर काढायचं असेल, व्हेक्टर प्रॉडक्ट जर काढायचं असेल, जसं स्केलर प्रॉडक्टलाच काय म्हणतं, कशाने डिनोट करतात? डॉटने. तसंच व्हेक्टर प्रॉडक्टला डिनोट केला जातोय क्रॉसने. याला दुसरं नाव सुद्धा काय आहे? क्रॉस प्रॉडक्ट असं आहे. स्केलर प्रॉडक्टला डॉट प्रॉडक्ट म्हणतो, तर व्हेक्टर प्रॉडक्टला काय म्हटलं जाते? क्रॉस प्रॉडक्ट. आणि याला दाखवले आपण क्रॉसने जाते. तर A बार आणि B बार ह्या दोघांचा जर व्हेक्टर प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर मला दाखवावं लागेल A बार क्रॉस B बार. कसं दाखवावं लागेल? A बार क्रॉस B बार. डॉट प्रॉडक्टच्या वेळी पण सुद्धा असंच घेतलं होतं, फक्त इथे डॉट होतं, इथे आपण क्रॉस घेणार. मग डॉट प्रॉडक्ट मध्ये आणि क्रॉस प्रॉडक्ट मध्ये सेमच असणार म्हटलं, म्हणजे याचा अर्थ A बारचा मॅग्निट्यूड घ्यावं लागेल मॉड ऑफ A बार, B बारचा मॅग्निट्यूड घ्यावं लागेल मॉड ऑफ B बार. क्लिअर? आणि क्रॉस असल्या कारणामुळे डॉटच्या वेळी याच्या सोबतीला काय येतो? कॉस थीटा. क्रॉसच्या वेळी याच्या सोबतीला येणार साइन थीटा. हा फॉर्म्युला आहे. तर हे बरोबर पाठ ठेवायचं. काय येणार? साइन थीटा. इथपर्यंत समजलं? बरं, मला सांगा, जर असं जर लिहिलं तर हा मॅग्निट्यूड आणि याचा आन्सर मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये, मग डायरेक्शन कुठं आहे? डायरेक्शन नाही तर याला व्हेक्टर प्रॉडक्ट म्हणता येणार नाही, म्हणजे इथे डायरेक्शनची गरज आहे. मग या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण स्टडी केलं होतं की मॅग्निट्यूडला जर डायरेक्शन फॉर्म मध्ये दाखवायचं असेल, ज्या मॅग्निट्यूडवर काहीच इफेक्ट व्हायला नको असा जर करायचा असेल, तर अशासाठी यूज करतो आपण युनिट व्हेक्टर. का बरं? कारण का युनिट व्हेक्टर हा एक असा व्हेक्टर असते ज्याचा मॅग्निट्यूड 1 असते आणि 1 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय करा त्याचा आन्सर चेंज होत नाही. म्हणून या नंबरला जर आपण युनिट व्हेक्टरने जर मल्टिप्लाय जर केलं तर त्या युनिट व्हेक्टरला डायरेक्शन पण मिळणार आणि युनिट व्हेक्टरचा मॅग्निट्यूड 1 असल्या कारणामुळे त्या मॅग्निट्यूडमुळे याच्यावर काहीच इफेक्ट होणार नाही. म्हणून याच्या मल्टिप्लाय मध्ये काय लिहिलं जातोय? एन कॅप. बरं, एन कॅप मीन्स एन कॅप इज द युनिट व्हेक्टर. एन कॅप इज द युनिट व्हेक्टर. आता युनिट व्हेक्टर म्हटला म्हणजे याचा अर्थ त्याला डायरेक्शन असायलाच पाहिजे, जे की त्याचा मॅग्निट्यूड 1 असेल, पण डायरेक्शन काही ना तरी काय डायरेक्शन असायला पाहिजे. मग डायरेक्शन काय असेल? जर तुम्ही A बार क्रॉस B बार जर लिहित असणार तर याचा अर्थ समजून जायचं की तुम्ही A बार कडून B बार कडे जाताय, ही त्याची डायरेक्शन असेल. आता त्यासाठी त्याच्या युनिट व्हेक्टरची डायरेक्शन नेमकी काय राहणार हे जर बघायचं असेल तर A बार क्रॉस B बार म्हणजे A बार कडून B बार कडे जायचं.
या फॉर्ममध्ये. या फॉर्ममध्ये जर गेलं तर थंब बाहेर येत आहे. या फॉर्ममध्ये जर आपण वर गेलं ए बार कडून बी बार थंब बाहेर येत आहे. थंब बाहेर येईल तो थंबची डायरेक्शन मीन्स कोणाची डायरेक्शन होतोय युनिट वेक्टरची डायरेक्शन. थंबची डायरेक्शन मीन्स युनिट वेक्टरची डायरेक्शन आणि युनिट वेक्टर हा ऑलवेज ए बार आणि बी बारला परपेंडिक्युलर असणार. चला आणखी एकदा सांगतोय. समजा दिसत असेल तर हे समजा दोन वेक्टर आहेत. हा ए बार आहे, हा बी बार आहे आणि आपल्याला ए बार क्रॉस बी बार जर काढायचं जर असेल तर आपण ए बार कडून बी बार कडे जातोय. ए बार कडून जर बी बार कडे जर गेलं तर थंब अपवर्ड चाललं तर ही झाली याच्या युनिट वेक्टरची डायरेक्शन. जर तुम्हाला बी बार क्रॉस ए बार जर काढायचं जर असेल तर तुम्ही बी बार कडून ए बार कडे जाणार आणि बी बार कडून ए बार कडे जर गेलं तर थंब डाऊनवर्डला जात आहे. म्हणजे जेव्हा बी बार क्रॉस ए बार असेल तेव्हा त्याची डायरेक्शन कशी असणार डाऊनवर्ड. कोणाची युनिट वेक्टरची. क्लिअर. आता या मतामध्ये जर युनिट वेक्टर लिहिल्यानंतर हा जर फॉर्म्युला असा जर होत असेल आणि जर तुम्हाला बी बार क्रॉस जर ए बार जर विचारलं बाकी गोष्टी सेम येणार पण एन कॅपची जे काही डायरेक्शन आहे ते डायरेक्शन चेंज होणार. चेंज झाल्यामुळे आपण त्याला काय लिहावं लागणार मायनस लिहावं लागणार. हा दोघांच्या मधलं डिफरन्स आहे. समजलं. बरं जो अपवर्ड जात आहे तो त्याला आपण या डायरेक्शन या टाइपने दाखवतो. या टाइपने ही कोणाची डायरेक्शन एन कॅप युनिट वेक्टरची. जे कोणाचा युनिट वेक्टर हा युनिट वेक्टर आहे ए बार क्रॉस बी बारचं. कोणाचं युनिट वेक्टर आहे ए बार क्रॉस बी बारचं. पण जर तुम्हाला बी बार क्रॉस ए बार जर विचारलं तर ह्या एन कॅपची डायरेक्शन त्याच्या अपोजिट म्हणजे इथे दाखवतो. डाऊनवर्ड म्हणजे खाली नाही आतमध्ये आणि अपवर्ड म्हणजे बाहेर. जे हा दोघांना काय असतोय परपेंडिक्युलर. काय असतोय परपेंडिक्युलर. ही डायरेक्शन जर दाखवलं तिथे लिहावं लागेल मला बी बार क्रॉस ए बार. सांगा समजलं. तर समजलं. तर लक्षात ठेवा की काय असतो तर एन कॅप युनिट वेक्टर इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द ए बार अँड बी बार. ए बार आणि बी बार किंवा त्यांच्या क्रॉस प्रॉडक्टला पॅरलल. ए बार आणि बी बारच्या क्रॉस प्रॉडक्टला पॅरलल आणि त्या दोघांना कसा असतो परपेंडिक्युलर. म्हणजे ए बार आणि बी बारला तो काय राहणार परपेंडिक्युलर. आय होप समजलं असेल. क्लिअर. हा डेफिनेशन समजणे आवश्यक होतं. समोर जर बघितलं आपण तर मला सांगा मॉड ऑफ ए बारला आपण ए लिहू शकतो. मॉड ऑफ बी बारला आपण बी लिहू शकतो आणि साइन थिटा तर राहीलच. साइन थिटा इंटू काय येणार एन कॅप. हा होईल तुमचा क्रॉस प्रॉडक्टचा फॉर्म्युला. हा काय होणार तुमचा क्रॉस प्रॉडक्टचा फॉर्म्युला. समजलं. तर क्लिअर. बरं. तर ए बार क्रॉस बी बार इक्वल टू तुम्हाला मिळालं ए बी साइन थिटा इंटू एन कॅप. तरी समजत आहे. बरं तुम्हाला इथून जर एन कॅप फाइंड करा म्हटलं तर होऊ शकते. युनिट वेक्टर फाइंड करा म्हटलं असेल तर क्लिअर. युनिट वेक्टर फाइंड करा म्हटलं तर एन कॅप इज इक्वल टू लेफ्ट हँड साइडला काय आहे ए बार क्रॉस बी बार आणि तुम्हाला एन कॅप फाइंड करा म्हटलं म्हणजे हा जर फाइंड करा म्हटलं तर याला इकडे घेऊन यावं लागेल आणि हा इकडे जर आलं तर याच्या डिवाइड मध्ये येणार. म्हणजे मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार साइन थिटा होणार. मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार साइन थिटा. किंवा याला मी असं पण लिहू शकतो. कसं लिहिता येणार ए बार क्रॉस बी बार डिवाइड मध्ये मॉड ऑफ ए म्हणजेच ए मॉड ऑफ बी मीन्स बी साइन थिटा. ही कोणाची व्हॅल्यू होणार एन कॅप म्हणजे युनिट वेक्टरची. क्लिअर. बरं तुम्हाला कधी कधी असं पण विचारू शकतोय मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. काय विचारू शकतोय मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. जर तुम्हाला मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार जर विचारलं तर असं जर विचारलं म्हणजे याचा अर्थ हे ए बार क्रॉस बी बार तुम्हाला काय करायचं आहे मॅग्निट्यूड. आता ए बार क्रॉस बी बार म्हणजे ए बी साइन थिटा एन कॅप होतो आणि याचा मॅग्निट्यूड काढतो म्हटलं तर ए बी तर ऑलरेडी मॅग्निट्यूडच आहे म्हणून त्यांना याचीच लिहावं लागेल ए बी. साइन थिटा सुद्धा एक काय आहे मॅग्निट्यूडच आहे. मग एन कॅप हा युनिट वेक्टर आहे. मग त्याचा जर मॅग्निट्यूड काढतो म्हटलं तर एन कॅपचा मॅग्निट्यूड 1 होणार आणि 1 इंटू ए बी साइन थिटा म्हणजे काय मिळणार ए बी साइन थिटा. तर याचं मॅग्निट्यूड ए बार क्रॉस बी बारचं मॅग्निट्यूड काय मिळणार ए बी साइन थिटा. क्लिअर. बरं त्यानंतर तुम्हाला जर समजा साइन थिटा काढा म्हटलं तर साइन थिटा जर काढा म्हटलं तर हा ए बी ला इकडे घेऊन यावं लागेल. म्हणजे मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइड मध्ये काय होणार ए बी. याला तुम्ही असं पण लिहू शकता मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइड मध्ये ए म्हणजेच मॉड ऑफ ए बार बी मीन्स मॉड ऑफ बी बार. तर हा कोणाचा फॉर्म्युला होणार साइन थिटा.
तर तुम्हाला व्हेक्टर प्रॉडक्ट जर स्टडी करायचं असेल तर हे 4 फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. आता त्यापैकी जर थोडा स्मार्टली जर विचार जर केलं तर याला तुम्हाला हा एक फॉर्म्युला जरी माहित असलं तर हे तिन्ही फॉर्म्युला ऑटोमॅटिकली माहिती होणार की नाही होणार. बरं, चला, आय होप हे सर्व क्लिअर झालं असेल. त्या कारणामुळे ही व्हिडिओला स्टॉप करा आणि हे डायग्राम ड्रॉ करा आणि जे मी सांगतोय ते लिहा. एका बाजूला हा डायग्राम ड्रॉ करा आणि जे मी सांगतो ते लिहा. बरं. लेट A bar and B bar, let A bar and B bar be two vectors. Let A bar and B bar be two vectors and theta be the angle through which A bar must be rotate about O. हा जो इथला पॉइंट आहे याला O लिहून घ्या. ओरिजिन असल्यामुळे अबाउट O. ओके, फुल स्टॉप. So as to lie, lie. So as to lie along the line. Along the line of B bar. So as to lie along the line of B bar. Full stop. Then the vector product of A bar and B bar. Then the vector product of A bar and B bar is defined as. लिहिला कॉमा देऊन खाली हे चारही फॉर्म्युला लिहून घ्या. बरं, चला आता हेडिंग द्या. प्रॉपर्टीज ऑफ व्हेक्टर म्हणजेच क्रॉस प्रॉडक्ट. ठीक आहे, बघा एक एक प्रॉपर्टी मी सांगतोय. कसं काय प्रॉपर्टी दिलेल्या आहेत त्याबरोबर प्रॉपर्टी समजून घ्या. कारण की ते डायरेक्शनचा मिनिंग लागतो म्हणून प्रॉपर्टीज थोडा हार्ड जातात. स्केलर प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज इझी होतं, डायरेक्ट प्रॉपर्टी राहायच्या. आता इथल्या प्रॉपर्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड राहणार कारण का डायरेक्शनची इम्पॉर्टंट आहे म्हणून. आणि काय प्रॉपर्टीज इझी पण आहेत इथल्या. बघा काय आहे, ए बार क्रॉस बी बार असेल आणि त्याला जर इंटरचेंज करून लिहायचं असेल जसं डॉट प्रॉडक्ट मध्ये ए बार डॉट बी बारला इंटरचेंज करून लिहिला तर आपण बी बार डॉट ए बार लिहू शकतो बिकॉज डायरेक्शनचं काहीही मिनिंग लागत नव्हतं म्हणून. पण इथे असं नाही चालणार. ए बार क्रॉस बी बार असेल आणि त्याला जर बी बार क्रॉस ए बार लिहायचं असेल तर साइन चेंज होणार कारण का डायरेक्शन चेंज होणार. आता मी याच्या आधी थोडं सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला इथे वेळी की ए बार क्रॉस बी बारला बी बार क्रॉस ए बार लिहायचं असेल तर डायरेक्शन काय होतो, चेंज. त्यानंतर म्हणजे कोणते क्रॉस प्रॉडक्टच्या व्हेक्टरला जर इंटरचेंज करून लिहायचं असेल तर डायरेक्शन साइन काय होणार, चेंज होणार. त्यानंतर एम इंटू ए बार क्रॉस बी बार असेल आणि ह्या एम ने जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर लक्षात ठेवा क्रॉस प्रॉडक्ट मध्ये एम इंटू ए बार पहिल्या व्हेक्टरला केला तर क्रॉस बी दुसरा व्हेक्टर तसंच लिहायचं किंवा फर्स्ट व्हेक्टर ॲज इट इज लिहिलं तर क्रॉस मधून एम इंटू सेकंड व्हेक्टर लिहायचं. तर एम ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बार क्रॉस एम बी बार आहे ना. त्याचसारखं एम ए बार क्रॉस एन ए बार किंवा एन ए बार क्रॉस एम बी बार जर लिहिलं तिथून तुम्ही एम आणि एन ला जर कॉमन काढलं तर ए बार क्रॉस बी बार लिहू शकता बिकॉज एम अँड एन आर स्केलर्स लिहू शकता असं. ठीक आहे, तर यानंतर तुम्हाला फोर्थ आहे. चला हा इम्पॉर्टंट करायचा आहे. फोर्थ नंबर आहे ए बार क्रॉस बी बार प्लस मायनस काय पण असलं सी बार इक्वल टू ए बार ने ह्या दोघांना क्रॉस प्रॉडक्ट होईल. पण लिहिते वेळी लक्षात ठेवायचं ए बार आधी क्रॉस ब्रॅकेट असेल तर आधी ए बारच यायला पाहिजे, नाहीतर बी बार क्रॉस ए बार असं लिहिलं तर रॉंग होईल. आधी ए बार आहे म्हणून ए बार क्रॉस बी बार प्लस असेल तर प्लस मायनस असला तर मायनस ए बार क्रॉस सी बार असं लिहायचं. त्यानंतर याच गोष्टीला क्लिअर करण्यासाठी मी याला पण घेतला आहे. बघा ए बार प्लस मायनस बी बार क्रॉस सी बार आहे. ए बार आधी आहे नंतर क्रॉस नंतर सी बार आहे तर तिकडे ही क्रॉस नंतरच यायला पाहिजे. हे दोन्ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत लक्षात ठेवा कारण की यांचा काम येणार तुम्हाला. यापेक्षा 5 नंबरची प्रॉपर्टी जास्त इम्पॉर्टंट आहे.
ए बार क्रॉस सी बार प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. राहील लक्षात. त्यानंतर 6 नंबरची प्रॉपर्टी आहे की इफ ए बार अँड बी बार आर पॅरलल मीन्स कोलिनियर किंवा कोइन्साइड असतील टू इच अदर सो देअरफॉर थीटा इक्वल टू 0 होणार. आणि थीटा 0 होणार आणि क्रॉस प्रॉडक्ट मध्ये साइन थीटा असल्या कारणामुळे साइन 0 होतो, म्हणून त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट काय येणार 0. ज्या ज्या वेळी दोन वेक्टर पॅरलल असणार, कोइन्साइड असणार किंवा कोलिनियर असणार, तर अशा वेळी त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट काय येतो 0 येतो. काय येतो 0 येतो. त्यानंतर ए बार क्रॉस ए बार मीन्स सेम वेक्टर असतील आणि त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा असेल तर तो सुद्धा काय होणार 0, बिकॉज जेव्हा सेम वेक्टर घेतो तेव्हा ते एकामेकाशी कोलिनियर असतात, म्हणून त्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काय येतो 0. त्याच टाइपने जर दोन सारख्या वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट जर 0 जर येत असेल म्हणजेच आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के सुद्धा काय होणार 0. डॉट प्रॉडक्ट मध्ये सारखं असतील तर 1 येतो, क्रॉस प्रॉडक्ट मध्ये सारखं असणार तर काय येणार 0. का बरं सारखं आहेत म्हणजे त्याचा अर्थ पॅरलल आहेत ना, पॅरलल आहे तर त्यांचा पॅरलल असल्या कारणामुळे काय येणार आन्सर 0 येणार. इथपर्यंत समजलं. चला त्यानंतर ह्या गोष्टी समजून घ्या, ह्या थोड्या समजण्यासारख्या आहेत. समजा मी इथे एक सर्कल ड्रॉ करतो, याच्यानंतर तुम्हाला लवकर सर्कल वरून हा कॅल्क्युलेट हा जो काही कन्सेप्ट हा लवकर समजेल. समजा मी इथे घेतलं आय कॅप, इथे घेतलं जे कॅप आणि इथे घेतलं के कॅप. तिघांची डायरेक्शन कशी आहे सांगा बरं, सेम आहे. तर आय क्रॉस जे जर घेतलं तर आयच्या नंतर जे येतो, आयच्या नंतर जे म्हणजे ह्या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट कोणाच्या बरोबर असेल केच्या बरोबर असेल. आय जेच्या नंतर जो येईल तो आय क्रॉस जे असेल तर कोणाच्या बरोबर असेल के, त्याच्या पुढील घ्यायचं. पण याला जर मी जे क्रॉस आय लिहिलं म्हणजे याचा अर्थ इंटरचेंज केलं तर साइन चेंज होणार, म्हणून मायनस के आलं. जर तुम्ही जे क्रॉस के केला तर पुढे कोण आहे आय, म्हणून जे क्रॉस के काय होणार आय, याला इंटरचेंज केला तर साइन चेंज होणार. के पासून सुरुवात केली तर के क्रॉस आय तर काय होणार नंतर कोण येत आहे जे, म्हणून के क्रॉस आय च्या नंतर जे येत आहे म्हणून के क्रॉस आय जे होणार, इंटरचेंज केलं तर साइन चेंज होणार. तर अशा टाइपने ह्या प्रॉपर्टीला तुम्हाला स्टडी करायची आहे. क्लियर. ओके चला व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. लेट ए बार इक्वल टू a1i प्लस a2j प्लस a3k दिलं असेल आणि b बार इक्वल टू b1i प्लस b2j प्लस b3 दिलं असेल, अशा वेळी ह्या दोघांचा जर डॉट प्रॉडक्ट करायचा असता, डॉट प्रॉडक्ट तुम्ही i च्या कोएफिशिएंटचा मल्टिप्लिकेशन प्लस j च्या कोएफिशिएंटचा मल्टिप्लिकेशन प्लस k च्या कोएफिशिएंटचा मल्टिप्लिकेशन करत होता. आता तसं नाही येणार. राईट लक्षात. बर तर ए बार बी बारचा डॉट प्रॉडक्ट कसं काढायचं ते माहित झालं. आता ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रॉडक्ट काढायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे. ए बार आणि बी बार तर क्रॉस प्रॉडक्ट घेते वेळी ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रॉडक्ट घेते वेळी काय करायचं, डिटर्मिनंट घ्यायचं. डायरेक्ट काय घ्यायचं डिटर्मिनंट. डिटर्मिनंटच्या फर्स्ट रो मध्ये आय जे के लिहून घ्यायचं. डिटर्मिनंटच्या फर्स्ट रो मध्ये आय जे के लिहायचं. त्यानंतर इथे बघायचं आधी कोण आहे, ए बार असेल तर इथे तर ए बारचं कोएफिशिएंट घ्यायचं. म्हणजे आधी जर ए बार असेल तर इथे ए बारचं कोएफिशिएंट आणि हा जर बी बार आधी असता तर आधी बी बारचं कोएफिशिएंट नंतर ए बारचं कोएफिशिएंट, हे लक्षात ठेवायचं. तर फर्स्ट रो मध्ये आय जे के आलं पाहिजे. इथे ए बार असल्यामुळे आयचा ए बारचा आयचा कोएफिशिएंट a1, जेचा कोएफिशिएंट a2, केचा कोएफिशिएंट a3. नंतर बी बार असल्यामुळे बी बार थर्ड रो मध्ये आयचा कोएफिशिएंट b1, जेचा कोएफिशिएंट b2, केचा कोएफिशिएंट b3. अशा टाइपने हा ए बार क्रॉस बी बार काढायचा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याचा काम सर्वात जास्त आहे तुम्हाला आता क्रॉस प्रॉडक्ट मध्ये. समजलं. तर असा आहे तुमचा ए बार क्रॉस बी बार काढण्याचा फॉर्म्युला. त्यानंतर घ्या प्रॉपर्टी नंबर 10. बघा इथे प्रॉपर्टी नंबर 10 बरोबर. प्रॉपर्टी नंबर 10 काय आहे, समजा लेट ए बार अँड बी बार आर ऍडजसेंट व्हेक्टर्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. एक या टाइपचं पॅरलेलोग्राम आहे. समजा मी थोडा वेळ दाखवतो इथे लक्षात ठेवा. या टाइपचं जर पॅरलेलोग्राम आहे, ओके, या टाइपचं जर पॅरलेलोग्राम असेल आणि ही व्हॅल्यू समजा ए बार आहे आणि ही व्हॅल्यू जर बी बार जर असेल तर अशा वेळी ह्या पॅरलेलोग्रामचा जर एरिया वेक्टर काढायचं असेल, काय काढायचं असेल एरिया वेक्टर जर काढायचं असेल तर एरिया वेक्टरचा फॉर्म्युला होतो वेक्टर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल टू ए बार क्रॉस बी बार. वेक्टर एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इक्वल टू काय होतो ए बार क्रॉस बी बार. बट त्याला फक्त एरिया काढायचं असेल, एरिया इज अ स्केलर क्वांटिटी, त्याला फक्त एरिया जर काढायचं असेल तर ए बार क्रॉस बी बारचं काय घ्यायचं मॅग्निट्यूड. ए बार क्रॉस बी बारचं काय घ्यायचं
मॉड. मॉड घेणार केव्हा, जेव्हा फक्त एरिया पॅरलोग्राम. बट व्हेक्टर एरिया म्हटलं असेल तर त्यांचं काय घ्यायचं, क्रॉस प्रॉडक्ट. काय घ्यायचं, क्रॉस प्रॉडक्ट. बरोबर. तर व्हेक्टर एरिया पॅरलोग्राम ए बार क्रॉस बी बार होणार आणि एरिया पॅरलोग्राम, ओनली एरिया पॅरलोग्राम काय होणार, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. तसंच तुम्हाला ट्रायंगल मध्ये घ्यायचं. इन ट्रायंगल एबीसी, समजा या टाइपचा. बरं, हा व्हेक्टर एरिया समजला. चला याला इथून बिटवून घेतो आणि ते ट्रायंगल ड्रॉ करतो. जर तुम्हाला ट्रायंगलचं आलं तर समजा इथे ट्रायंगल आहे, इथे घेतो. म्हणजे तुम्ही पण ड्रॉ करून घ्या, तुम्हाला लवकर समजेल. हा ए बार आणि हा काय आहे, बी बार. थोडा बरोबर ड्रॉ करायचा. समजा एक ट्रायंगल आहे एबीसी. ट्रायंगल काय आहे, ए बी सी. असा एक ट्रायंगल आहे ए बी सी आणि ए बी बार आणि ए सी बार दिलेला आहे. आणि तुम्हाला या ट्रायंगलचं एरिया जर काढायचं असेल, जर तुम्हाला व्हेक्टर एरिया जर काढायचं असेल या ट्रायंगलचं, तर व्हेक्टर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला होणार हाफ. तुम्हाला माहितीच आहे, हाफ ए बी बार क्रॉस ए सी बार. काय होणार, हाफ ए बी बार क्रॉस ए सी बार. राईट लक्षात. आणि याचा जर तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल जर काढायचं असेल, ओनली एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल मीन्स ह्या वेक्टर क्वांटिटीचा मॅग्निट्यूड, याचा मॅग्निट्यूड. जर एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं असेल तर हाफ इंटू ए बार क्रॉस ए बी बार क्रॉस ए सी बारचं काय घ्यायचं, मॉड घ्यायचं. ए सी बार क्रॉस ए बी बार क्रॉस ए सी बारचं काय घ्यायचं, मॉड. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल, ओनली एरिया ऑफ ट्रायंगल म्हटलं तर मॉड आणि व्हेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल म्हटलं तर नॉर्मल व्हेक्टर फॉर्म घ्यायचं. तर हे जे दोन फॉर्म्युला आहेत, ह्या दोन फॉर्म्युल्यावर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारतो की व्हेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल किंवा व्हेक्टर एरिया ऑफ पॅरलोग्राम काढा किंवा एरिया ऑफ ट्रायंगल किंवा एरिया ऑफ पॅरलोग्राम काढा. अशा वेळी तुम्हाला डायरेक्ट हे दोन्ही फॉर्म्युला माहित पाहिजे. हे डायरेक्ट हे दोन्ही फॉर्म्युला तुम्हाला काय असायला पाहिजे, पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. चला, तर आय होप ह्या प्रॉपर्टीज पूर्ण समजल्या असणार. तर अशा टाईपचा कन्सेप्ट आहे तुमचा कशाचा, व्हेक्टर प्रॉडक्टचा. क्लिअर. चला, तर हे पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टीज तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. क्लिअर झालं. चला, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. यानंतर तुम्हाला व्हेक्टर प्रॉडक्टचे क्वेश्चन सुरू होणार, म्हणजे एक्झरसाइज नंबर 5.4 स्टार्ट होणार. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज नंबर 5.4 मधला क्वेश्चन घेऊया. तिथपर्यंत हा पूर्ण लिहून घ्या. तिथपर्यंत टेक केअर. बाय.